श्री महालक्ष्मी देवीची पूजा कशी करावी याची संपूर्ण विधी आता आपण पाहणार आहोत. श्री महालक्ष्मीची पूजा कशी करावी हे बऱ्याच लोकांना माहीत नसते आणि भरजीही मिळत नाहीत. अशा वेळी आपण घरच्या घरी कसं पूजन करावं याची संपूर्ण माहिती आपण समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं पूजेची मांडणी आता आपण बघूया. बाजारामध्ये दीपलक्ष्मी मिळतात, त्या मातीच्या असतात, त्या मधोमध ठेवायच्या. त्याचनंतर 5 बोळकी असतात म्हणजे मडकी, ती आपण ठेवायची. त्याच्यामध्ये लाह्या, बत्तासे, सुट्टे पैसे, तांदूळ अशा पद्धतीने आपण ठेवायचे. आपल्याकडे गजलक्ष्मी असतील तर बाजूला दोन्ही बाजूला गजलक्ष्मी ठेवा. श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र ठेवा. त्याच्यानंतर त्याच्याखाली तांदूळ ठेवा. त्याच्याबरोबर 2 सुपाऱ्या मांडून तांदळावरती ठेवा. 1 सुपारी गणपतीची आणि दुसरी सुपारी सर्व देवतांची. त्याचबरोबर कलश, त्याच्यावरती नारळ, त्यांच्यामध्ये पंचपल्लव, सुट्टे पैसे, दागिने, आंब्याची पाने, कुबेरची मूर्ती, अगरबत्ती, घंटी, दीप या सर्व गोष्टी आपल्याला तिथे ठेवायच्या. अशा पद्धतीने आपण पूजा करायची आहे. आता आपण पूजेला सुरुवात करूया. 3 वेळा आचमन करायचे आहे. पहिल्यांदा आचमन करताना कुलदेवतेचं, ग्रामदेवतेचं, गणपतीचं, स्थानदेवतेचं, वास्तुदेवतेचं, मातृपितृदेवतेचं, लक्ष्मीनारायणाचं स्मरण करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आचमन करणार आहोत. 3 वेळा पाणी प्यायचं आणि 4थ्या वेळा पाणी सोडायचं. जर आपणाला पूजेचे आचमनाची विधी येत असेल तर आचमनाची विधी म्हणावी, नाहीतर नुसतंच पाणी सोडून स्वाहा केलं तरी चालतं. आपल्या मनावरती ते सर्व अवलंबून आहे. जी जी नावे आपल्याला येतात ती देवतांची नावे घेऊन आपण ते पाणी सोडायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या हातामध्ये अक्षता घेऊन गणपतीचं स्मरण करावं. गणपतीचा स्तोत्र येत असेल तर स्त्रोत संपूर्ण म्हणावा, नाहीतर स्वाहा म्हणून केलं तरी चालेल, नाहीतर ओम गण गणपतेय म्हणलं तरी चालतं. आणि या अक्षता हातातील समोरच्या देवतांना व्हायच्या आहेत. आता समोर जी सुपारी घेतली आहे ती आपण तामणामध्ये ठेवावी. पहिली सुपारी गणपतीची घ्यावी, थोडेसे तांदूळ ठेवावे आणि त्याच्यावरती सुपारी ठेवावी. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती पहिल्यांदा अक्षता व्हाव्यात. त्यानंतर आपण थोडंसं मंत्र जाप म्हणावा आपणाला येत असेल तर. नाहीतर अक्षता व्हावावं, फुलं व्हावावी, पुष्पम स्वाहा असं म्हणावं, नमस्कार करावा. आणि हे गणपती देवता, या लक्ष्मीपूजनासाठी आपण इथे आगमन यावं आणि हे कार्य निर्विघ्न पार पडावं म्हणून प्रार्थना करावी. आता हे फूल जे वाहिलेलं आहे ते डोळ्यांना लावावे, वास घ्यायचा आणि जमिनीवर ठेवायचा. आपल्या आजूबाजूला ज्या व्यक्ती असतील त्यांच्याही डोळ्याला लावून ठेवलं तरी चालेल. आता आपण त्या सुपारीवरती म्हणजेच गणपती बाप्पाखाली ठेवलेले आहेत तामणामध्ये, त्याच्यावरती 3 पळी पाणी सोडावं. आपणाला जर अथर्वशीर्ष येत असेल तर अथर्वशीर्ष म्हणा, किंवा पंचामृत असेल आपल्याकडे तर ते पंचामृत व्हा आणि स्वाहा म्हणा. आता आपण असं म्हणावं की गणपती बाप्पा, आम्ही तुमच्यावरती हे पंचामृत वाहत आहोत. त्याच्यानंतर पाणी वाहावे, घंटी वाजवावी. त्याच्यानंतर आपल्याकडे जे गुलाबजल आहे त्याच्याने अभिषेक करावा, हळदी कुंकू लावा. गणपती बाप्पांना स्वच्छ पुसवून आपण पुन्हा ते जाग्यावरती ठेवावं. आपल्याला जर गणपतीचा मंत्र येत असेल तर म्हणावा, नाहीतर बाप्पांना तिथे ठेवावे आणि हळदी कुंकू वाहावे. आता त्याच्यावरती बाजूलाच फूल व्हा. आता आपण त्यांच्या शेजारी ठेवलेली जी सुपारी आहे ती सर्व देवतांची, ती सुपारी पुन्हा तामणामध्ये घ्यावी, अक्षता खाली ठेवाव्यात आणि त्याच्यावरती ती सुपारी ठेवावी. आता तिथेही आपण तसंच म्हणायचं आहे, वास्तुदेवता, मंत्रदेवता, पुष्पदेवता यांचं सगळ्यांचं आगमन करून त्याच्यावरती हळदी कुंकू व्हावे. नंतर पाण्याने स्नान घ्यावे, नंतर दुधाने स्नान घालावं, नंतर पाण्याने स्नान करावं. हे सर्व देव आहेत. आता पहिल्यांदा आपण गणपतीची जशी पूजा केली तसंच सर्व देवतांची पूजा करायची आहे. आता ही जी सुपारी आहे ती पुन्हा पाण्याने धुवून स्वच्छ करावी आणि पुसून घ्यावी. त्याच्यानंतर तिथे हळदी कुंकू लावावे आणि पंचामृताने वगैरे स्नान करून तिथे पुन्हा हळदी कुंकू लावून आता ती सुपारी उचलून पुन्हा जागेवरती ठेवावी. आता तिथे फूल पुन्हा व्हावे. आता गणपती देवता आणि सर्व देवता यांना कापसाचे वस्त्र अर्पण करूया. नमस्कार करायचा आता आणि दीप दाखवायचा, नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य दाखवून झाल्यावर आता
आपण जे गूळ खोबरं ठेवलेलं आहे त्याच्याभोवती थोडेसे पाणी फिरवून घ्यावे असं आणि देवबाप्पांना म्हणावे, मनोभावे हे आमचं पूजन मानून घ्या. आता हे सर्व देवतांचं पूजन झालेलं आहे. आता आपण जे पूजन करणार आहोत ते आपली मेन देवता म्हणजे श्री महालक्ष्मी माता. आता आपण श्रीयंत्र घेऊ शकतो किंवा लक्ष्मीची मूर्ती घेऊ शकतो. आता आपण श्रीयंत्र घेऊया, कारण आपल्याला लक्ष्मीची मातीची मूर्ती असल्यामुळे आपण श्रीयंत्र घेत आहोत. आता आपण लक्ष्मी मूर्ती किंवा श्रीयंत्र घेतलेलं आहे त्याच्यावरती आपण पहिल्यांदा पाणी व्हायचं आहे. त्याच्यानंतर आपण अक्षदा व्हायच्या आहेत आणि आपल्याला जसं जसं मंत्र येतील तसं म्हणायचं आहे. आता आपण जर आपल्याला मंत्र येत नसेल तर आपण 11 वेळा ओम म्हणावे, ओमचा जाप करावा. त्यानंतर आपण लक्ष्मीला प्रार्थना करावी आणि लक्ष्मीला प्रार्थना करावी, हे लक्ष्मी माते तू आमच्या घरामध्ये यावी आणि आमच्या घरातील सर्व दुःख नष्ट करावी, आमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी लाभावे, आमच्या घराला सुखी समाधानी ठेवावे असं मनापासून म्हणावं. हे सर्व श्रीयंत्रावरती आपण अभिषेक केलेला आहे, करत आहोत. आता ह्या श्रीयंत्राची पूजा झाल्यानंतर आता आपण हे स्वच्छ पुसून पुन्हा आपण जागेवरती ठेवायचं आहे. आता आपण श्री महालक्ष्मीच्या तिथे फुलं ठेवणार आहोत आणि श्रीयंत्राच्याही तिथे फुलं ठेवणार आहोत. लक्ष्मी ही 8 प्रकारची आहे. आपण फक्त पैशालाच लक्ष्मी समजतो तसं नाही, तर जयलक्ष्मी, विजयलक्ष्मी, संतानलक्ष्मी, आरोग्यलक्ष्मी अशा विविध लक्ष्मी आहेत. त्या सर्वांना आपण नमन करणार आहोत. त्या सर्वांचा आपण मनोभावे पूजा करणार आहोत. मनामध्ये त्यांचा वास आपल्या राहावा अशी आपण मनोभावे पूजा करणार आहोत. अशा प्रकारे आपण देवीची पूजा केलेली आहे. अत्तराने, फुलाने आणि हळदी कुंकवाने आणि तांदळाने अशी ही लक्ष्मीची पूजा केली आहे. अशी ही धनधान्याने भरलेली आपण महालक्ष्मीची पूजा केलेली आहे. महालक्ष्मीची पूजा झाल्यानंतर आपल्याकडे जर कुबेर असेल तर आपण कुबेराची पूजा आपण करणार आहोत. जर कुबेराची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी म्हणून कुबेराची पूजा करा. कुबेर महाराजांची पूजा ही आपण सेम याच पद्धतीने करणार आहोत. कुबेरांना आपण तामणामध्ये घेणार आहोत. त्यांच्यावरती एक तामणाने 1 चमच्याने पाणी अर्पण करणार आहोत. पाणी अर्पण केल्यानंतर आपल्याकडे दही अर्पण करणार आहोत. त्याच्यानंतर दूध अर्पण करणार आहोत. त्याच्यानंतर अत्तर लावणार आहोत. त्याच्यानंतर आपण पुन्हा पाणी वाहणार आहोत. असं झालं. हळदी कुंकू वाहिल्यानंतर पुन्हा आपण त्यांच्या जागेवर स्थानापन्न करणार आहोत. कुबेरांना स्थानापन्न करून झाल्यानंतर आपण त्यांच्यावरती हळदी कुंकू लावून फूल अर्पण करणार आहोत. कुबेरांचं पूजन झाल्यानंतर आपल्याकडे धनधान्य आणि आपल्याकडे जर पैशांच्या नोटा असतील तर आपण तिथे ठेवणार आहोत. कुबेरांना आपण कापसाचं वस्त्र अर्पण करणार आहोत. श्री महालक्ष्मी देवींना आपण कापसाचं वस्त्र अर्पण करणार आहोत. या पूजाविधीमध्ये काही चुकलं असेल तरी काही हरकत नाही. आपण म्हणतो ना, देव हा भक्तीचा भुकेला आहे. त्याच्यामुळे आपल्याकडून काही थोडीशी चूकभूक झाली तरी माता आपल्यावर कधीच रागवणार नाही. त्याच्यामुळे काही चिंता करू नका, अगदी मनोभावे ही पूजा करा. आता आपण देवीची ओटी भरणार आहोत. आता आपण महालक्ष्मीला ओटी अर्पण करणार आहोत. आता आपण बाजूला जी 2 विड्याची पाने आहेत त्याच्यावरती पाणी अर्पण करणार आहोत आणि तांदूळ अर्पण करून फूल अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने याची पूजाही करायची आहे. त्याच्यानंतर आपण जी बाजूला केसुनी ठेवलेली असते तिलाही स्वच्छ धुवून तिचीही पूजा करणार आहोत. आपण तिलाही खूप महत्त्व आहे. तिला हळदी कुंकू लावावे, लक्ष्मी स्वरूप समजून तिची पूजा करावी. आता आपल्यासमोर जो कलश आहे त्या कलशाचा नारळ उचलून बाजूला ठेवावा आणि त्या कलशाचीही कशी पूजा करावी ती आता आपण पाहू ना. आता तो कलश आपल्या डोक्याला लावून खाली ठेवावा, म्हणजे जागेवरती ठेवावा. अशा पद्धतीने आपण कलशाचीही पूजा केलेली आहे. आता आपण जे दिवे लावलेले आहेत त्या दिव्यांचीही पूजा करणार आहोत. घंटीची पूजा करणार आहोत. सर्वांना हळदी कुंकू तांदूळ अर्पण करून त्यांच्यासमोर नतमस्तक होणार आहोत. त्यानंतर आपण जमिनीची पूजा करणार आहोत. जमिनीभोवती स्वस्तिक काढून तिथे हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून नमस्कार करणार आहोत.
अशा पद्धतीने आपण या सर्व पूजाविधी संपूर्ण केलेल्या आहेत. आता आपण शेवटी देवाला नैवेद्य दाखवणार आहोत. जो आपण घरी बनवलेला आहे तोच आपण नैवेद्य दाखवणार आहोत. अशा पद्धतीने आपण देवीची संपूर्ण पूजाविधी केलेली आहे. आपण देवीला मनपूर्वक नतमस्तक होऊन देवी माता काही चुकलं असेल तर क्षमा करावी आणि आमची ही साधी भोळी पूजा मानून घ्यावी. ही पूजा सकल संपूर्ण. धन्यवाद.